नमस्कार, मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म विनीत ट्युटोरियल्स वर। तर बघा रे बाळांनो, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे तुमचा सुंदर असा आवडता विषय म्हणजे बेसिक सायन्स। तुम्हाला सर्वांना माहिती असेल, डिप्लोमाच्या पहिल्या सेमिस्टरला सर्व ब्रांचेसला कॉमन असलेला हा सब्जेक्ट आहे ज्याचं नाव आहे बेसिक सायन्स। आता बेसिक सायन्स मध्ये आपले दोन पार्ट आहे। पहिला आहे बेसिक फिजिक्स आणि दुसरा बेसिक केमिस्ट्री। केमिस्ट्री तर मी घेतलेला आहे, ऍप वर बघून घ्या ना भाऊ, आलं का लक्षात? चला, पण आज आपण सुरुवात करणार आहोत बेटा बेसिक फिजिक्सची। बेसिक फिजिक्स म्हणजे नेमकं काय असतं, यामध्ये तुम्हाला काय काय शिकायचं आहे, हे सर्व काही आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत, ठीक आहे ना? चला, तर बघा बेटा, सर्वात आधी बघा, फिजिक्स म्हणजे काय भाऊ, खतरनाक विषय असतो का रे हा? नाही 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 नाही, हो बेटा, हो 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 सर, तुम्ही नाही बी म्हणता हो बी म्हणता, असं का हो सर? तर बघा बेटा, सिंपल अशी गोष्ट, जर तुम्हाला फिजिक्सचे बेसिक कॉन्सेप्ट समजले ना, तरच तुम्हाला पुढचं ऍडव्हान्स फिजिक्स समजेल बेटा, ठीक आहे? तर बघा, एकदम लो लेवल पासून आपण सर्व काही घेणार आहोत। बेसिक फाउंडेशन कोर्स मध्ये तर तुम्ही भरपूर टॉपिक स्टडी केलेले असेल। चला, तर सर्वात आधी बघूया बेटा फिजिक्सची डेफिनेशन काय आहे, ठीक आहे ना? चला, तर बघा बेटा, it is the scientific study of forces, light, sound, heat, electricity and pressure, ठीक आहे? चला, मग बेटा यामध्ये बघा, सायंटिफिक स्टडी कोणाकोणाची करायची बेटा? तर सर्वात पहिलं बेटा आपला फोर्स। मग फोर्सेसची सायंटिफिक स्टडी म्हणजे काय की फोर्सेसचे प्रकार कसे आहे, फोर्सेसचे इफेक्ट काय असतात, फोर्सेसचे कॅरेक्टरिस्टिक काय असतात, हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे। त्यासोबत नंतर आहे बेटा आपला लाईट। मग लाईट कशा वेव्ह मध्ये असतो, कोणत्या फॉर्म मध्ये असतो, लाईटच्या वेव्स कशा असतात, त्यांचा स्टडी सुद्धा आपल्याला करायचा आहे। लाईटच्या वेव्ह कशामधून पास होतात, कशामधून पास होत नाही, रिफ्लेक्शन काय असतं, रिफ्रॅक्शन काय असतं, ऍब्सॉर्प्शन काय असतं, ठीक आहे ना? हे सर्व काही आपण यामध्ये बघणार आहोत बेटा, ठीक आहे? चला, पुढे बेटा आपलं साऊंड। पुढे काय आपलं साऊंड। मग साऊंड म्हणजे काय? आता मी जे बोलतोय तर माझ्या साऊंड मधून, माझ्या तोंडातून काही वेव्स निघताय आणि तुमच्या कानामध्ये हेडफोन थ्रू पडताय बेटा, ठीक आहे ना? मग या साऊंडच्या वेव्स काय असतात, या कशा ट्रॅव्हल करतात, साऊंडचं युनिट काय आहे, साऊंड कशामध्ये मेजर करतात, ठीक आहे ना? सर्व 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 म्हणजे साऊंड बद्दल सर्व काही आपण शिकणार आहोत या सब्जेक्ट मध्ये। पुढे बेटा तुमचं हिट, जे तुमचं चॅप्टर नंबर 3 मध्ये, बरं, ठीक आहे? तर हिट म्हणजे काय? तर बघा, तुमच्या डेली लाईफ मध्ये सकाळपासून तुम्ही ज्या पण गोष्टी वगैरे बघतात, आता सकाळची सुरुवात तुमची होते गरम गरम पाण्याने आंघोळ करून। मग गरम पाणी कशाने करता तुम्ही? हीटर मधून। मग हीटर मध्ये काय असतं की असं एक डिव्हाइस आहे बेटा, ते काय करतं, हीट प्रोड्यूस करतं। मग हीट म्हणजे काय, हीट कशी ट्रान्सफर होते, हीटचे वेगवेगळे मोड्स काय आहे, कंडक्शन, कन्व्हेक्शन, रेडिएशन, कशा प्रकारे हीट ट्रान्सफर होऊ शकते, हे सर्व आपण या सब्जेक्ट मध्ये बघणार आहे। आलं का लक्षात? चला, तर कंडक्शन म्हणजे काय, तुम्ही सर्वांना माहिती वगैरे सर, माहिती ना सर्वांना? बघा भाऊ, एखाद्या वेळेस काय होतं, एखादा रॉड, गरमागरम रॉड तुम्ही काय करता, एखाद्या शेकोटीमध्ये घातलाय, बरोबर आहे? आता मला सांगा, शेकोटीमध्ये घातलेला जो रॉड आहे बेटा, तो तिकडून तर गरम झालेला आहे, पण जर तुम्ही इकडून उचलला ना, इकडचा एंड उचलला ना, तरी तुम्हाला चटका बसतो भाऊ। का बरं? कारण हीट ही कंडक्शन थ्रू ट्रॅव्हल होत असते। दुसरं आहे बेटा आपलं कन्व्हेक्शन। कन्व्हेक्शन म्हणजे काय, एखाद्या मीडियमचा वापर हीट ट्रान्सफर करणं। नंतर रेडिएशन, का रे, आता सूर्य खूप दूर आहे बेटा आपल्यापासून, सूर्य आपल्यापासून खूप दूर आहे, पण तरी सुद्धा दुपारी 12 वाजता त्याच्या हिटमुळे आपल्याला गरम होतं ना बेटा। मग मला सांगा बेटा, सूर्य एवढ्या दूर आहे, मग त्याच्यापासून हिट आपल्यापर्यंत कशी पोहोचते? याला म्हणतो बेटा आपण रेडिएशन, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह सुरू, ठीक आहे ना? असे बरेचसे कॉन्सेप्ट तुम्हाला बघायचे। नंतर इलेक्ट्रिसिटी। इलेक्ट्रिसिटी काय असते, कशी तयार होते, कशा प्रकारे एखाद्या वेगवेगळ्या एनर्जीचं रूपांतर इलेक्ट्रिसिटीमध्ये आपण करू शकता, मग त्याचं सर्किट्स काय आहे, हे सर्व हे कशा, व्होल्टेज, करंट, अॅमेमीटर, व्होल्टेज मीटर, व्होल्ट मीटर, अरे सर्व काही बघायचं रे बो या सब्जेक्ट मध्ये। खतरनाक विषय बो हा, ठीक आहे ना? चला, असो। आणि त्यानंतर आहे आपलं प्रेशर। काय बेटा? प्रेशर बेटा आपलं, ठीक आहे ना? मग प्रेशर म्हणजे काय? सर, प्रेशर म्हणजे फोर्स अपॉन एरिया। अरे बेटा, हा तर झाला त्याचा फॉर्म्युला, किंवा ही तर झाली त्याची फक्त छोटी डेफिनेशन। पण ऍक्च्युअल मध्ये प्रेशर कसं असतं, प्रेशर कसं ऍक्ट करतं, प्रेशर आणि स्ट्रेस मध्ये नेमका काय डिफरन्स आहे, स्ट्रेस म्हणजे काय, प्रेशर म्हणजे काय? प्रेशर मध्ये परपेंडिक्युलर फोर्स ऍक्ट होतो, स्ट्रेस मध्ये इन्क्लाइंड फोर्स। अरे जाऊ द्या सर, आम्हाला टॉपिक मध्ये सांगता ते, आता नका सांगू। ओके बेटा, डन। तर या सर्व गोष्टींबद्दल संपूर्ण चर्चा आपण करणार आहोत बेसिक फिजिक्स मध्ये, ठीक आहे ना? चला, पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो बेटा, बघा, माझा भाऊ आहे अभिनीत भावसार नावाचा, ठीक आहे ना? चला, तर तो हा संपूर्ण विषय तुमचा कव्हर करणार आहे, ठीक आहे? आता बघा बेटा, त्याने भरपूर सारा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम क्रॅक केलेला आहे, एमपीएससीची एक्झाम सुद्धा त्याने क्रॅक केलेली आहे, बऱ्याचशा एक्झाम, भरपूर सारा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम त्याने क्रॅक केलेला आहे, आणि त्याचं नॉलेज फिजिक्सच्या क्षेत्रामध्ये खूप जास्त आहे, माझ्यापेक्षा सुद्धा, ठीक आहे ना? कारण कसं माहिती का बेटा, आता मी तुमचा मॅथ्स घेतोय, केमिस्ट्री घेतोय, तर भरपूर सारे सब्जेक्ट सुद्धा अजून अवेलेबल आहे बेटा, ठीक आहे? त्यासाठी बेस्ट फॅकल्टी मी तुमच्यासाठी घेऊन येईल, ठीक आहे? तर बघा बेटा, तुमचा
सर्वांचा सपोर्ट मला पाहिजे आहे. आणि बघा बाळांनो, सर्व तुमचे प्रॉपर संपूर्ण सिलेबस कव्हर केला जाईल. त्यासोबतच या तुमच्या ज्या पीडीएफ्स वगैरे आम्ही घेऊ ना, या पीडीएफ सुद्धा, या सर्व पीपीटीज आम्ही तुम्हाला आपल्या ऍप्लिकेशनवर टाकून देऊ. दुसरी गोष्ट, तुमच्या एमसीक्यू ची सुद्धा प्रॅक्टिस करून घेऊ. तिसरी गोष्ट, एमसीक्यूच्या टेस्ट, भरपूर साऱ्या टेस्ट आपण आपल्या ऍप्लिकेशनवर करणार आहोत. आणि बघा बाळांनो, हे लेक्चर तुम्हाला आवडेल, 100% आवडेल, 100% ही आपली खात्री आहे. आणि याचा जबरदस्त फायदा तुम्हाला तुमच्या एक्झाम मध्ये होणार आहे. कारण बघा बेटा, ही बेसिक सायन्सची जी एक्झाम असते ना, ही होते तुमची ऑनलाईन फॉर्म मध्ये, ऑनलाईन एमसीक्यू फॉर्म मध्ये. मग काय जय माता दी असं करून टिक करणार आहे का तुम्ही? नाही 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 नाही. बघा बेटा, त्यासाठी तुम्हाला लागेल प्रॉपर कॉन्सेप्ट. आणि आताचा हा पहिला सेमिस्टरचा बेसिक फिजिक्स तुम्हाला समजला ना, तर पुढच्या सेमिस्टरचा अप्लाइड फिजिक्स तुम्हाला समजेन. आलं लक्षात? चला, तर हा बेसिक फिजिक्स हा सब्जेक्ट आहे बेटा, याची संपूर्ण कॉन्सेप्ट खूप तगडे बेटा. आणि बघा, हा विषय जर तुम्हाला एकदा आवडून गेला बेटा, मजाच येऊन जाईल बेटा. इंजिनिअरिंग लाईफ मध्ये मजाच येऊन जाईल. ठीक आहे, चलो. मग सर याचा सिलेबस काय काय हो, सांगता का थोडंसं? हो बेटा, चला. तर सर्वात पहिलं चॅप्टर बेटा तुमचं युनिट्स अँड मेजरमेंट्स. युनिट्स अँड मेजरमेंट. मग सर याच्यात काय शिकायचं सर? तर युनिट्स अँड मेजरमेंट मध्ये बघा बेटा, प्रत्येक गोष्टीला काही युनिट्स असतात. ठीक आहे ना, त्याचं मेजरमेंट केलं जातं. बरोबर आहे. मग समजा मला सांगा, एखाद्या गोष्टीची लांबी मोजायची बेटा, मग आपण ती कशामध्ये मोजतो? मीटर, सेंटीमीटर, किलोमीटर. बरोबर आहे. असं असतं का? एखाद्या गोष्टीची लांबी मोजायची, आपण त्याला ग्रॅम मध्ये मोजू. सर आमच्या घरापासून तर शाळेपर्यंत डिस्टन्स 2 किलो आहे सर, असं म्हणशाल का तुम्ही? नाही बेटा, म्हणजे प्रत्येक गोष्टीला काही युनिट्स आहे, की त्याचं काही मेजरमेंट करण्याचे काही डिव्हाइसेस आहे, ते सुद्धा आपण बघणार आहोत. त्यानंतर आपला दुसरा चॅप्टर बेटा इलेक्ट्रिसिटी, मॅग्नेटिझम अँड सेमीकंडक्टर. म्हणजे इलेक्ट्रिकल सर्किट, ते कसं जनरेट होतं, कसं तयार होतं. त्याच्यानंतर मॅग्नेटिझम म्हणजे काय, याच्यामध्ये मॅग्नेटिक प्रॉपर्टी कशा असतात, काय काय असतात, सर्व बघू ना भाऊ. त्यानंतर सेमीकंडक्टर बेटा, म्हणजे जे कंडक्टर बी नाही, इन्सुलेटर बी नाही, सेमी कंडक्टर, दोघांच्या मध्ये. ठीक आहे ना. त्याला बेटा आपण इन्सुलेटर, त्याला आपण सेमी कंडक्टर. म्हणजे सेमी कंडक्टर कसं असतं, काय असतं, हे आपण बघू. त्यानंतर बघणार बेटा आपण थर्मो इलेक्ट्रिसिटी अँड फायबर ऑप्टिक. आता बघा, थर्मो इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय, तर तुम्हाला या ठिकाणी शिकायचं बेटा वेगवेगळे हीटचे प्रकार. ठीक आहे ना. थर्मल इंजिनिअरिंग नावाचा सब्जेक्ट जो आहे ना, त्याचे बेसिक कॉन्सेप्ट या चॅप्टर मध्ये आपल्याला शिकायचे बेटा. ठीक आहे ना. सर 3 चॅप्टर आहे? हो बेटा, फक्त 3 चॅप्टर आहे. आणि एकदम छान छान सुंदर पद्धतीने सर्वांची पहिले तुम्हाला थेरी शिकवली जाईल, सर्व कॉन्सेप्ट शिकवले जाईल. नंतर एमसीक्यूची तुमच्याकडून प्रॅक्टिस करून घेतली जाईल, आणि तुमच्या अवभोवतील भरपूर साऱ्या टेस्ट. ठीक आहे ना. चला, तर अशा संपूर्ण आपला बेसिक फिजिक्सचा आपला कोर्स असणार आहे. तर आताच तुम्ही इन्स्टॉल करून घ्या विनीत ट्युटोरियल्स ऍप्लिकेशन, आणि तुम्ही हा कोर्स परचेस करू शकता. आपला बेसिक मॅथमॅटिक्स आहे, बेसिक केमिस्ट्री आहे, आणि आता बेसिक फिजिक्स सुद्धा आपण लॉन्च करत आहोत. ठीक आहे ना. बघा, तुमचं सर्व काही प्रॉपर होईल, सर्व काही व्यवस्थित तुमचं होणार आहे बेटा. ठीक आहे. चला, तर आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत याचं पहिलं युनिट, युनिट्स अँड मेजरमेंट. मग युनिट्स काय असतात, मेजरमेंट काय असतात, हे पुढची फॅकल्टी तुमचं सर्व काही कव्हर करून देईल. तर बघा बाळांनो, सर्वांचा सपोर्ट फक्त द्या. तुमच्या मोठ्या भावाला सपोर्ट पाहिजे आहे. आणि बघा बेटा, मी तुमच्यासाठी जे लागेल ते सर्व करायला तयार आहे बेटा. फक्त तुमचा सपोर्ट ठेवा, तुमचा प्रेम आणि तुमची साथ ही अशीच कायम ठेवा. कारण आपलं जे चॅनल आहे विनीत सर नावाचं युट्यूब चॅनल, तर ते जवळपास 1 लाखपेक्षा जास्त सबस्क्रायबर्स आहे. महाराष्ट्रातलं नंबर 1 डिप्लोमासाठी ते आपलं चॅनल आहे. आणि हे फक्त आणि फक्त तुमच्या प्रेमामुळे, तुमच्या सपोर्टमुळे शक्य बेटा. ठीक आहे ना. MSBT मध्ये नंबर 1 आपलंच आहे. आणि हे का, तर आमचा रिझल्ट, आमच्या जेन्युइन इन्फॉर्मेशन आणि आमची विद्यार्थ्यांप्रती असलेली मोटिवेशन आणि तळमळ बेटा. ठीक आहे ना. बस एवढ्यामुळेच आपलं चॅनल आज नंबर 1 बनून राहिलेलं आहे. महाराष्ट्रातलं पहिलं मराठी चॅनल आहे बेटा एज्युकेशन, ज्यावर 1 लाखापेक्षा जास्त सबस्क्रायबर आहे. असं कोणताच दुसरं चॅनल नाही बेटा. ठीक आहे. चला, तर आशा करतो तुम्ही माझ्या सर्व, म्हणजे इंस्टाग्राम असो, नंतर तुमचं मग आपलं ऍप्लिकेशन असो, 2 युट्यूब चॅनल असो, या सर्वांना तुम्ही सपोर्ट करशाल आणि या बेसिक फिजिक्स मध्ये सुंदर असं तुमचा स्टडी चालू करशाल. ठीक आहे. चला, तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.